पण तुम्ही आरक्षण नाही दिलं तर आमच्या पुढे पर्याय नाहीये. आम्हाला देणारं बनावं लागणार आहे आणि आरक्षण घ्यावं लागणार आहे. तुम्ही आमची भावना आणखीन तरी समजून घ्या. भांडणं लावू नका. भांडणं लावायचं एक बंद करा. तुम्हाला भांडणं लावायची लई सवय. तुम्ही मराठ्यात भांडणं लावून दिले. त्या दरेकरच्या माध्यमातून अभियान सुरू केलं. अभियान ते षडयंत्र आणि सापळा आहे. तो काय काम करतोय? मराठ्याच्या संघटना फोडितोय तो दरेकर. आणि त्यांना माझ्या विरोधात सभा पत्रकार परिषद घ्यायला लावतो. तो परत समन्वयक फोडायला लागलाय आणि समन्वयकाच्या माध्यमातून ऐका काय असतं, शेवटी आपल्यावरती चांगले संस्कार आहेत, समजून घ्या. मला काय सांगायचं तुम्ही समजून घ्या. ते आत्ता ज्या बंधूंनी घोषणा दिली नका देऊ, त्याचं कारण सांगतो. शेवटी संधी देणं गरजेचं आहे. समजून घ्या मला तुम्हाला काय म्हणायचं. मी एवढा संयमी आहे ना, म्हणून मराठ्यांच्या पदरात बरंच आरक्षण मिळालंय. घोटाळा जर असतो ना, आंदोलन बे मोड असतं, मराठ्याला यांनी काही मिळून सुद्धा दिलं नसतं. मला वाटत नाही माझ्या समाजाला डाग लागावा किंवा माझ्या समाजाची शान कमी व्हावा. मी काम करतोय माझ्या समाजाची शान वाढावी म्हणून. नसता तुमच्यापेक्षा कलाकार आहे मी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.